पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल ओमराजेंच्या विरोधात लागल्यानंतर आता ऑपरेशन टायगरचं गणित बिघडताना दिसतंय। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा अद्याप माझा निर्णय झालेला नाही। मतदारसंघामधल्या लोकांशी बोलून 2 दिवसात निर्णय घेऊ असं ओमराजे निंबाळकरांच्या वक्तव्याने शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जसा भूकंपच झाला। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काहीही बोललो नाही आणि कधीच बोलणारही नाही या ओमराजेंच्या प्रतिक्रियेनं 5 खासदारांची धाकधूक आणखी वाढवली। ओमराजेंचं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचं तळ्यात मळ्यात असल्यामुळे ऑपरेशन टायगर धोक्यात आले। ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी 6 खासदार फुटणं आवश्यक होतं। ओमराजेंनी नकार दिल्यास ऑपरेशन यशस्वी होणार नाही। ओमराजे निंबाळकरांचा विश्वासघात झाला। त्यांना सोबत राहायचं असल्यास उद्धव ठाकरे निर्णय घेतील अशी तातडीची प्रतिक्रिया त्यानंतर अनिल देसाईंनी दिली। त्यानंतर एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर ओमराजेंच्या भेटीसाठी नाना भानगिरे, श्रीरंग बारणे यांनी धाव घेतली। शिंदेंचे कार्यकर्ते ओमराजेंच्या निवासस्थानी दाखल झाले। पक्षाचा आदेश आहे असं ते म्हणत होते। शिंदेंच्या एका नेत्याने तर राजकारणामध्ये कमिटमेंट महत्त्वाची असते असं सांगत नैतिक दबावही टाकला। निकाल विरोधात गेल्यावर ओमराजेंची बदललेली भाषा आणि निर्णयच न झाल्याचं सांगणं यावरून तरी तसंच काहीसं वाटतं। याचा अर्थ असा आहे की ओमराजेंचा निर्णय हा पवनराजे हत्याकांडाच्या निकालावर अवलंबून होता। कालपर्यंत माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये ओमराजेंनी भावनिकदृष्ट्या निर्णय चुकीचा असला तरी राजकीयदृष्ट्या तो बरोबर असल्याचं म्हटलं होतं। मात्र आजच्या निर्णयाने ओमराजेंचं राजकारण सुद्धा बदलणार आहे। ओमराजे म्हणाले, मतदारसंघामधल्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेईन। मात्र गेल्या 4 दिवसांमध्ये ओमराजेंनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सोशल मीडियामध्ये उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया पाहता ओमराजेंना कार्यकर्त्यांच्या भावना नक्कीच लक्षात आल्या असणार। ओमराजे यांची राजकीय कारकीर्दच खरं तर या हत्याकांडानंतर सुरू झाली। तर या हत्याकांडामधल्या आरोपानंतरच पद्मसिंह पाटील आणि त्यानंतर राणा पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागलं। आता निकालच विरोधात गेल्यामुळे ओमराजेंसाठी निर्णय घेणं तसं कठीण बनलंय। राणा पाटलांसाठी या निकालाचा फायदा होणार आहे। ते भाजपमध्ये आहेत, त्यामुळे तोही फायदा त्यांना आहे। तर ओमराजेंनी निर्णय घेतला तर निकाल तर त्यांच्या विरोधामध्ये गेलाच आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे, त्यात गद्दारीचा शिक्काही त्यांच्यावर बसेल आणि त्यांचं पुढचं राजकारण हे आणखी अडचणीचं होईल। तर ओमराजेंनी निर्णय बदलला तर ऑपरेशन टायगर मात्र धोक्यात येणार आहे। फडणवीसांबरोबरच्या 72 तासांच्या बंडावळी पवारांमुळे ते बंड थंड झालं होतं आणि आता ओमराजेंनी जर माघार घेतली तर ही दुसरी घटना असेल बंड थंड होण्याची। सध्या ओमराजेंवर प्रचंड दबाव असणार, म्हणजे अंधारे म्हणतात तसं ओमराजे सध्या चक्रव्यूहात अडकले। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।